कारण एसटीची पुन्हा एकदा भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। तिकिटांच्या दरामध्ये काहीशी वाढ होताना दिसेल। एसटीचा तोटा कमी करण्यासाठी आणि हा तोटा भरून काढण्यासाठी ही भाडेवाढ केली जाण्याची शक्यता आहे। डिसेंबर महिन्यामध्ये एसटीचा फायदाच झालेला होता आणि आता हा तोटा कमी करण्यासाठी कायमस्वरूपी भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटीच्या प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवली जाते। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत आपल्या सोबत आहेत। प्रसन्नजीत, काय अधिकची माहिती आहे? पाहायला गेलं तर तोटा कमी करण्यासाठी महामंडळ उत्पन्न वाढवणे आवश्यक आहे। एसटी महामंडळाच्या ताब्यात सुमारे 15,000 बस आहेत। त्याद्वारे राज्यात दिवसाला 55 लाख प्रवासी प्रवास करत असतात आणि पाहायला जर गेलं तर महामंडळाचा सर्वाधिक खर्च हा कर्मचाऱ्यांच्या पगार आणि डिझेलवर होतो। एसटी महामंडळाने नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनिमित्त 10% हंगामी भाडेवाढ केली होती। ही जी 10%ची हंगामी भाडेवाढ जी आहे ती मागच्या वर्षाची आहे आणि या परंतु डिसेंबर महिन्यात मात्र 7 कोटी रुपयाचा तोटा झालेला आहे। ही देखील जे आकडेवारी आपण बघतोय पैशाच्या स्वरूपातली ही मागच्या वर्षीची आहे। परिणामी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। एसटी समोर आता भाडेवाढ जर केली तर नक्कीच एसटीला फायदा मिळू शकतो। यामिनी अगदी धन्यवाद प्रसन्नजीत या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे एकीकडे हंगामी भाडेवाढ केलेली दिसत होती, मात्र हा तोटा भरून काढण्यासाठी आता कायमस्वरूपी एसटीच्या तिकिटांच्या दरामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। डिसेंबर महिन्यामध्ये एसटीला 7 कोटी रुपयांचा फायदा झालेला होता। दिवाळीमधल्या भाडेवाढीमुळे सुद्धा हा फायदा झालेला होता। त्यामुळे पुन्हा एकदा तिकिटांचे दर वाढू शकतात।